जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत। आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे। या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि MIMचे सर्व असदुद्दीन अवैसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्यासाठी भव्य असा हा विचारमंच तयार करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 लाख अन्वय येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे। म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे। मित्रो, स्टेजच्या उजव्या बाजूला 70 वर्षानंतर या देशाची स्थिती काय आहे याचं आपण असणारं चित्रण या ठिकाणी बघतो। जे ब्रिटिशांच्या विरोधात लढले, ब्रिटिश त्यांना कधी काय पकडू शकले नाहीत, काबूत आणू शकले नाहीत। म्हणून ब्रिटिशांनी एक असणारा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट त्या ठिकाणी केला। गुन्हेगारी जमातीचा कायदा त्या ठिकाणी केला आणि या गुन्हेगारी कायद्याच्या नावाखाली या सगळ्या समूहाला स्वतःच्या गावातून उखडण्यात आलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पांमध्ये ठेवण्यात आलं। त्यांच्या वसाहती काढण्यात आल्या। 100 वर्षानंतर गाव कुठे, आपली वस्ती कुठे याची त्यांना असणारा जाणीव नाही, माहिती नाही। 52 साली पंडित जवाहरलाल नेहरूने सोलापूरला आले आणि सोलापूरला येऊन यांचे जे बंदिस्त कॅम्प होते त्याची असणारी आपण रिबन कापतो तशा रीतीने दरवाजे उघडे केले आणि सांगितलं की आपण आता स्वतंत्र झालो। देशाला स्वातंत्र्य 50 साली मिळालं, पण भटक्या विमुक्तांना असणारं स्वातंत्र्य 52 साली मिळालं। स्वातंत्र्य मिळालं पण गाव मिळालं नाही। स्वातंत्र्य मिळालं पण गाव मिळालं नाही। आणि म्हणून आजही संसार गाढवावरती आणि घोड्यावरती आहेत। मी असताना मानतोय की वंचित बहुजन आघाडीचं सगळ्यात प्रथम कर्तव्य काय असेल तर या भटक्या समूहाला त्याला गाव आणि घर हे देणं आपली सगळ्यांची असणारी जबाबदारी। कारण का स्थिर झाल्याशिवाय माणूस तिथे विकसित होणार नाही। स्थिर झाल्याशिवाय इथला असणारा माणूस विकसित होणार नाही। आणि स्थिर करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाकडे अनेक जागा आहेत। गावठाण म्हणून त्यांना असणारं देता येईल। वेगवेगळ्या घरकुल योजना चालल्या, त्या वेगवेगळ्या घरकुल योजनेमार्फत घरं देता येतील। मागच्या आठवड्यात सोलापूरला एका पारधी समाजाच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या। संशयावरनं गोळ्या घालण्यात आला। पोलिसांनी गोळ्या घातल्या। कशासाठी घातल्या कोणाला माहिती, का घातल्या हेही माहिती नाही। ते कुटुंब असणारं शिकलेलं कुटुंब आहे।
पण शिकलेलं कुटुंब असूनही पारधी समाजाचा आहे म्हणून त्याला गोळ्या घालण्यात आलं. ही मानसिकता आजही या देशाची आहे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रो, की आज आपण असणारा सत्ता कशासाठी मागतो? आपण सत्ता कशासाठी मागतो? तो हा जो वंचित राहिलेला समूह आहे, मग भटक्यांमधला असेल, लहान ओबीसी मधला असेल, किंवा इथला असणारा अण्णाराव पाटील यांनी मांडलेला धनगर आदिवासींमधला असणारा भांडण सोडवता कसा येईल त्यांनी असणारा फॉर्म्युलाही दिला, पण कुठलाही सरकार त्याच्यावरती विचार करायला तयार नाही. मित्रो, हे प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत. प्रलंबित राहिलेले प्रश्न आणि त्याच्याच मध्ये अडकवलेला आहे. सत्ता घेऊन आपण सोडवणार आहोत. आता निवेदन द्यायला आम्ही कोणाकडे जाणार नाही. त्याला 70 वर्ष निवेदन दिली, 70 वर्ष निवेदन दिली, पण 70 वर्ष निवेदन दिल्यानंतर सुद्धा कचऱ्याच्या टोपलीशिवाय त्यांना दुसरी जागा मिळाली नाही. ही परिस्थिती आहे. मी आज असं म्हणेन की इथली व्यवस्था आपल्याला बदलावी लागेल. इथली व्यवस्था बदलावी लागेल. शिक्षणाचं प्रमाण वाढवायचं असेल तर स्कॉलरशिप ही द्यावी लागते. ओबीसीला द्यावी लागेल, भटक्या विमुक्ताला द्यावी लागेल, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला द्यावी लागेल. पण आज तुटपुंजी आहे. ओबीसीला मिळतच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही यांच्याकडून मागत नाही. आम्ही एवढंच म्हणतोय की ओबीसीचं बजेट वेगळं आहे, एसटीचं बजेट वेगळं आहे, एससीचं बजेट वेगळं आहे. त्याच्यामधला अधिक खर्च तुम्ही शिक्षणावरती करा, स्कॉलरशिप वरती द्या, स्कॉलरशिप दुप्पट करा, तर या मुलांचं भागू शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. आदिवासी नेते विखे आपल्या समोर यांनी मांडलं. आज मी असं म्हणेन की आदिवासी समाजाची असणारी हालत फारच बेकार. आज फारच बेकार. कारण का तिथेही कुटुंबशाही आली. आदिवासींच्या राखीव जागांमध्ये सुद्धा कुटुंबशाही आली. आणि म्हणून जस्टिस गायकवाड कमिटीने 12,000 कोटीचा असा 1200 कोटीचा ट्रायबल डिपार्टमेंट मधला असणारा भ्रष्टाचार काढला. किती अधिकाऱ्याने किती भ्रष्टाचार केला, नावं सकट दिलं, पण एकावरती सुद्धा एफआयआर झाली नाही अशी परिस्थिती. एफआयआर झाली नाही. आदिवासी विद्यार्थी हा म्हणत होता की मला जी स्कॉलरशिप मिळते ती माझ्या खात्यामध्ये टाकू नका, कारण का मला पैसा सांभाळता येईल. जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था चालू द्या. खिशामध्ये पैसे आले बँकेच्या मार्फत आणि आदिवासींच्या हॉस्टेल्स आता असताना ओस पडल्या अशी परिस्थिती. मी इथल्या आदिवासींना विचारतो की ज्यांना निवडून दिलं ते गेले कुठे? त्यांनी आवाज का उठवला नाही? मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. द्यायचं की न द्यायचं हे सरकारचा भाग आहे. पण आता असं आदिवासींमध्ये सुद्धा ही मागणी मागायची नाही. आम्ही तुमच्या विरोधात. या आपण एकांगी पडू नका. जी प्रश्न आहेत, परिस्थिती आहे, समोरासमोर बसून त्या ठिकाणी सोडवतो.
कोणाचं चोरण्याचं कारण नाही, ज्याचं आहे त्याला मिळेल, पण इथं देण्याची दानत पाहिजे हे आपण असताना लक्षात घ्या. सरकारला ती देण्याची दानत नाहीये आणि म्हणून आज इथला समूह विवशनेत पडला हे आपण असताना लक्षात घ्या. आज तो विवशनेत पडलेला आहे. अर्धा महाराष्ट्र दुष्काळ आहे. मुंबईत दुष्काळ कधीच नसतो, म्हणून आपल्याला दुष्काळ माहित नाही. पण ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागामध्ये 1111 फिरावं लागतं. मित्रो, या दुष्काळावरचा असणारा तोडगा निघू शकतो हे आपण लक्षात घ्या. जसं मुंबईला पाणी सातत्याने मिळतं, महाराष्ट्रात दुष्काळ झाला तरी मुंबईत दुष्काळ होत नाही, तसा तो कोकणपट्टीतही होत. प्रश्न एवढा आहे की पाण्याचं नियोजन करण्याची असणारी गरज आहे. मी उदाहरण द्यायचं झालं तर सिंदखेडा असेल, तालुका आहे, दुष्काळी तालुका आहे, आजही दुष्काळी. तापी आणि नर्मदा त्याच्या 50 किलोमीटरवरनं वाहते. महाराष्ट्र शासन महाराष्ट्राच्या वाट्याचं आलं 35 TMC पाणी ही गुजरातला द्यायला निघालेली आहे, पण महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाला देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. गुजरातला का देत आहे तर पंतप्रधान आहे, आपली खुर्ची राहिली पाहिजे म्हणून गुजरातची खुश करा अशी असणारी परिस्थिती आहे. शिवसेनेला मी असणारा विचारतो की या तापीच्या 35 TMCच्या पाण्यावरचं कधी भांडण उभं केलं का एवढं सांगा. 35 TMCचं पाणी हे फार मोठं आहे. इम्तियाज अगर आप भी लड़ोगे तो शायद मेरे ख्याल से ये 35 TMC के पानी से औरंगाबाद के पानी की समस्या भी खत्म हो सकती है. लेकिन प्लानिंग नहीं, विचार नाही. राज्य करायचं म्हणून करायचं. हा काळ आपण असताना त्या ठिकाणी संपवला आणि हा काळ संपवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती आणल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे आपण असताना लक्षात. राजाराम पाटील आपल्याशी बोलले. मुंबईच्या कोळीवाड्याचा, आगरीवाड्याचा, ईस्ट इंडियनचा, भांडाऱ्यांचा मी 90 साली म्हणालो होतो, या सगळ्या आगरी वस्त्यांमध्ये, कोळ्यान वस्त्यांमध्ये, की आता उठा, तुम्ही आता उठलात तर गावठाणं वाचू शकाल. आता त्यांनी असं झोपडपट्टीला हात घातलाय, पण झोपडपट्टी मधली जमीन संपली की ते गावठाणाच्या जमिनीला हात घालते आणि आज तो हात त्यांनी घातलाय. इतिहास ज्याला माहित नसेल, इतिहास ज्याला माहित नसेल त्यांनी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट व्हावं जस्टिस रेड्डी यांचं. जस्टिस रेड्डी यांचं मुंबईच्या संदर्भातला इतिहास 90 पानांमध्ये आहे आणि त्या 90 पानाच्या इतिहासामध्ये तो जज असं म्हणतो, सुप्रीम कोर्टाचा जज असं म्हणतो की जी 7 बेटं होती, या 7 बेटाच्या लोकांनी पोर्तुगीज बरोबर लढाई केली. हारलं कोणीच नाही पण समझोता झाला. हारलं कोणीच नाही, समझोता झाला. त्यांनी व्यापार मागितला आणि जमिनी यांना असताना त्यांच्या दिल्या.
ब्रिटिशांनी ह्या 7 बेटांचं एक अख्खं मोठं बेट केलं, असं असताना इतिहास. काँग्रेसमधला असेल, राष्ट्रवादीमधला असेल, सेनेमधला असेल, बीजेपी मधला असेल, यांचे नेते बिल्डर आहेत की नाही एवढं मला सांगा. यांचे नेते बिल्डर आहेत आणि बिल्डर असल्यामुळे जिथे जमीन मिळेल ती गिळंकृत करा. मग इथला असणारा स्थानिक माणूस उद्ध्वस्त झाला तरी चालेल. मी इथला असणारा आगरी असेल, कोळी असेल, भंडारी असेल, ईस्ट इंडियन असेल, याला असणारा सांगतो की ह्या जमिनी वाचवायच्या असतात. आम्ही लढायला तयार आहोत, वकिलांची फौज उभी करायला तयार आहोत. पण सेनेला सोडणार का हे पहिल्यांदा सांगा. कारण का हे आगरीवाडे, कोळीवाडे, भंडाऱ्यांच्या वस्ती, आदिवासींच्या वस्ती, ईस्ट इंडियनच्या असणाऱ्या वस्त्या, 6 बिल्डर्स आहेत मुंबईचे की त्यांनी डोळे ठेवलेत. लोकसभेचं इलेक्शन आहे म्हणून जरा थांबलंय. लोकसभेचं इलेक्शन एकदा संपलं की पुन्हा जेसीपी लागल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारं लक्षात घ्या. जेसीपी लागल्याशिवाय लक्षात घ्या. आपण जर वंचित बहुजन आघाडी बरोबर जोडलात, वंचित बहुजन आघाडी बरोबर आपण जोडलात, तर हे कोळीवाडे, आगरीवाडे, भंडारीवाडे हे वाचल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. पण प्रचार केला जातोय की इथला असणारा मुस्लिम फार बदमाश. मी इथल्या असणाऱ्या या सगळ्या वस्तीमधल्या राहणाऱ्या लोकांना विचारतो, ज्यांनी असणारा जेसीपी लावले ते कोण होते? जेसीपी लावले ते कोण होते? तो मुसलमान होता. तो मुसलमान असेल तर मी समजू शकतो की तो बदनाम आहे. पण जेसीपी लावणारा कोण आहे? राजू शेट्टी आहे. राजू शेट्टीचा धर्म काय? ते हिंदू आहे. मग आपल्या विरोधात कोण आहे? इथला मुसलमान आपल्या विरोधात आहे की इथला असणारा हिंदू आपल्या विरोधात आहे? हिंदूही म्हणणार नाही, बिल्डर इथला असणाऱ्या विरोधात आहे हे आपण लक्षात घ्या. तेव्हा हा जो वाद वाढवण्याचा भाग चाललाय, राजाराम पाटील यांनी असणारा शिवाजी महाराजांचा आणि मुसलमानांच्या आरमाराचा असणारा फ्रंट पेज आपल्याला ह्या ठिकाणी दाखव. शिवाजी महाराजांच्या आरमारांमध्ये कोण होतं? इथला कोळी. हा आगरी आणि कोळी त्यावेळेस मुसलमानाबरोबर बसून लढत होता की नव्हता? त्या काळी लढत होता, मग आज काय झालं? आज एवढंच झालं की मुंबईमध्ये जमीन संपली. मुंबईमध्ये जमीन संपली. आता असणाऱ्या जमिनी ह्या गावठाणाच्या जमिनी आहेत आणि गावठाणाच्या जमिनीमध्ये सांगितलं जात आहे की तुम्हाला असणारा 7/12 सुद्धा नाही तेव्हा तुमची मालकी नाही. त्याच जजमेंटमध्ये 1539 नमूद करण्यात आलेलं आहे की ह्या जमिनी इथल्या स्थानिक माणसाला देण्यात आलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टचं जजमेंट म्हणते की ह्या जमिनी त्यांना देण्यात आलेल्या आहेत. 1880च्या कायद्याप्रमाणे त्याला मालक करण्यात आलेला आहे
आणि मग हे सरकार कसं म्हणतंय की इथला असणारा आगरी असेल, भंडारी असेल, कोळी असेल, ईस्ट इंडियन असेल, या जमिनीचा मालक नाही. हे चोरांचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. बिल्डरांचं सरकार आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि म्हणून जो जो आमदार केला आणि जो जो खासदार केला बिल्डर असेल त्याला मतदान द्यायचं नाही हे आपण असणारं ठरवलं पाहिजे. बिल्डरला मतदान द्यायचं कारण का बिल्डर हा त्याचा व्यवसाय आहे. तो आमदार आणि खासदार व्हायला बघतोय याचं कारण की त्याच्या व्यवसायाला साथ मिळावी म्हणून तो असणारा त्या ठिकाणी व्हायला बघतोय. भरमसाठ पैसा देऊन असणारा मतदान विकत घेतो आणि नंतर बेघर करायला आपल्याला त्या ठिकाणी निघतो. अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या 2019च्या निवडणुकीला आपण एक खुणगाठ बांधली पाहिजे की हे बिल्डरांच्या पार्टी, मग ती काँग्रेस असेल, मग ती राष्ट्रवादी असेल, सेना असेल किंवा बीजेपी असेल, याच्या बिल्डराच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही ही खुणगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे हे लक्षात. मित्रो, अनेक जण म्हणतात तुम्ही सत्ता आल्यानंतर काय करणार, तर आम्ही असताना म्हणतोय की दोन गोष्टी महत्वाच्या आम्ही असणार आहे. एक म्हणजे शिक्षण मोफत करू, एक म्हणजे शिक्षण मोफत करू. 10% खर्च करायला लागले तरी आम्ही 10% खर्च करू. पण शिक्षण हे एकूण एक माणसाला मिळालं पाहिजे, दर्जेदार मिळालं पाहिजे, याची असणारी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. आणि दुसरा हा जो आलुतेदार बलुतेदार आपण असणारा म्हणतो हा कारागीर वर्ग आहे. आलुतेदार बलुतेदार आपण असणारा म्हणतो तो कारागीर वर्ग आहे. त्याच्या हातामध्ये कला आहे, पण हातामध्ये कला असली तरी बँका त्याच्या हातामध्ये नाहीत. बँका त्याच्या हातामध्ये नाहीत कारण का इथल्या मनूच्या व्यवस्थेने त्याला संपत्तीचा अधिकारच दिला नाही. आणि म्हणून हा कलाकार वर्ग स्वतःचं नवं आयुष्य त्यांनी जगावं म्हणून इथला असणारा पॅरलल बँकिंग व्यवस्था आम्ही सुरुवात करू. आजची जी बँकिंग व्यवस्था आहे, तारण असेल तर तुम्हाला कर्ज, घाण ठेवता येत असेल तर तुम्हाला कर्ज, पण जी पॅरलल बँकिंगची व्यवस्था आपण उभी करू त्याच्यामध्ये 90% कर्ज न तारण देता आपल्याला देता येईल. का ते केल्याशिवाय या आलुतेदार बलुतेदाराकडे संपत्ती येणारच नाही. तारण ठेवणारी त्याची ताकदच होणार नाही. आणि तारण ठेवण्याची त्याची ताकद नसेल तर इथल्या बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर होतो अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून आम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे, तर आम्हाला आमच्या उत्कर्षासाठी पाहिजे. धर्माची सत्ता आली, RSS वाल्यांची धर्माची सत्ता आली, सेनेवाल्यांची धर्माची सत्ता आली. मी या दोघांना विचारतो की हा जो भटकामी मुक्त बसलेला आहे, हा जो भटकामी मुक्त बसलेला आहे, आजही भिक्षेशिवाय त्याला दुसरं जगण्याचं साधन नाही. भिक्षेशिवाय जगण्याचं त्याला असणारं साधन नाही. मग हा हिंदू नाही का हे पहिल्यांदा सांगा. हा हिंदू नाही का हे पहिल्यांदा सांगा. तू ओरडून ओरडून सांगत असतो की मी हिंदू आहे, पण त्याचं कोणीच ऐकायला तयार नाही. त्याचं कोणीच ऐकायला तयार नाही. काँग्रेस हे ऐकायला तयार नाही, राष्ट्रवादी ऐकायला तयार नाही, सेना बीजेपी तर नाहीच नाही. याचं कारण दोघही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोघही एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
कांग्रेस ये कह रही है कि हम सॉफ्ट हिंदुत्ववादी हैं, और आरएसएस बीजेपी ये कह रही है कि हम हार्ड हिंदुत्ववादी हैं। कहां सेक्युलरिज्म रहा? कांग्रेस के साथ में जो झगड़ा है वो सीटों का झगड़ा नहीं है। कांग्रेस से झगड़ा है वो प्रिंसिपल का झगड़ा है। हम यही कह रहे हैं कि कांग्रेस वालों से कि ये जो आरएसएस संविधान के खिलाफ है, इस संगठन को संविधान के दायरे में लाने के लिए आप क्या कर सकते हैं, ये हमको बताओ। क्या इसके लिए आप लड़ने के लिए तैयार हैं? लेकिन कांग्रेस मौन है, एनसीपी मौन है, कोई कहने के लिए तैयार नहीं। अखबारों से और जिन जिन लोगों से वो मिलते हैं वो कहते हैं कि हम 6 सीटें देने के लिए तैयार। मैंने कहा कि सवाल सीटों का नहीं है, सवाल सीटों का नहीं है। बड़ी बाबा साहब की लड़ाई के बाद, महात्मा फुले की लड़ाई के बाद, शाहू महाराज की लड़ाई के बाद मैं समझता हूं कि यहां के 50% लोगों को एक सामाजिक आजादी मिली, और वही सामाजिक आजादी संविधान ने दी है। ये गारंटी कहां है? ये गारंटी कहां है कि जो कांग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी कह रही है और राहुल गांधी अपने आप को जनोईदारी कह रहा है, दोनों का इशारा मनुवादी व्यवस्था की ओर है। महात्मा फुले से लेके बाबा साहब तक हम लोग की लड़ाई जो है इस मनुवादी व्यवस्था के खिलाफ थी, और आज मिली हुई आजादी जो है वो हम बरकरार रखना चाहते हैं। चाहे फिर कांग्रेस के साथ भी लड़ना होगा तो कांग्रेस के साथ भी यहां पर लड़ेंगे। 2-4 सीटों का मैंने जैसे कहा कि सवाल दी, 2-4 सीटें देके आपको गिरा भी सकते हैं, आपका वजूद खत्म कर सकते हैं। हर बार ये जो अवाम अपने आप पे लड़ने को निकली है वो दोबारा इकट्ठा नहीं होगी, वो दोबारा इकट्ठा नहीं होगी, क्योंकि उसका विश्वास जो है हम लोग ने खो दिया होगा। विश्वास जो हम लोग ने खो दिया होगा। हम लोग इतना ही चाहते थे कि कांग्रेस जो सेक्युलरवादी थी उसको दोबारा कांग्रेस को सेक्युलरवादी बनाए, और इसलिए हम लोग ने कहा कि भैया ये संविधान के दायरे में लाने के लिए आप तैयार हो तो हम आपके साथ आने के लिए तैयार। लेकिन एनसीपी कांग्रेस का जो मसला है वो सीटों के मसले पे ला के रखा है। हम लोग सीटों के मामले पे नहीं गौर दे रहे हैं, हम लोग ये गौर दे रहे हैं कि अगली जो संविधान की जो रूपरेखा बनी है वो मनुवादी व्यवस्था बनी हुई है, और दोबारा हम लोग कैद होना नहीं चाहते, दोबारा हम लोग आजादी अपनी खोना नहीं चाहते। और इसलिए मुस्लिम समाज से भी हम लोग अपील कर रहे हैं, और इसलिए हम लोग मुस्लिम समाज से भी अपील कर रहे हैं कि हम लोग पहले कैद होंगे, बाद में आप होंगे। पहले यहां का जो आलूतेदार बलूतेदार समूह है उसको कैद किया जाएगा, उसके बाद में फिर मुसलमानों को कैद किया जाएगा। क्यों ना हम दोनों एक साथ में बैठ के अपनी आजादी की लड़ाई जो है और अपनी आजादी जो है बरकरार रखे। यही हम लोग अपेक्षा है कि मुस्लिम समुदाय से कर। और इसलिए दोस्तों कांग्रेस के साथ में जो हमारी डिफरेंसेस है वो सीटों का डिफरेंस नहीं है, यह आइडियोलॉजी का डिफरेंस है। कांग्रेस चाहे सॉफ्ट हो या हार्ड हो, उनका झुकाव वैदिक हिंदू की तरह है, और वो हम लोग नहीं चाहते हैं। कांग्रेस अगर चाहती है कि हमारे साथ में समझौता हो तो पुरानी कांग्रेस जो सेक्युलर कांग्रेस थी उस लाइन पे कांग्रेस पे आना होगा। अगर कांग्रेस उस पर आने के लिए तैयार है तो हम लोग दिल से कांग्रेस के साथ जाने के लिए तैयार है। आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे, दरवाजा नहीं हम लोग बंद करेंगे कांग्रेस के लिए।
आखिरी दिन के लिए तक हम रुकेंगे, अपना दरवाजा नहीं बंद करेंगे। लेकिन ये जो लोग हैं, इनको हम लोग मायूस भी नहीं होने देंगे, ये भी इसकी बात है। क्योंकि आज ये लड़ने के लिए इतना है, अपनी आजादी बरकरार रखने के लिए इतना है। 70 साल से कह रहा है कि मैं इस्माल किया गया हूं, वो आज कह रहा है कि मैं इस्माल नहीं होगा, मैं ही सत्ता पर बैठ रहा हूं। इसलिए मौका मिलते ही लड़ने के लिए तैयार हुआ। आज मैं समझता हूं कि उसकी लड़ाई कामयाब करना ये हम लोग की सबकी जिम्मेदारी है। और अगर इसमें हम लोग कामयाब हो गए तो मान लीजिए ये आज महाराष्ट्र का सैलाब जो है, छोटे छोटे समाजों का जो सैलाब है, छोटे छोटे समाजों का जो सैलाब है, ये सिर्फ महाराष्ट्र तक सीमित नहीं रहेगा, ये महाराष्ट्र तक सीमित नहीं रहेगा, ये हर राज्य में स्प्रेड होगा। और यहां ये छोटी छोटी समाज जो है सवर्णों से ये कहता रहेगा कि भैया तू अगर मुझे सत्ता में समावेश कर रहा तो ठीक है, नहीं तो मैं आपके साथ भी लड़ने के लिए तैयार हूं। एक तरीके से महाराष्ट्र जो है एक जलवा पैदा कर रहा है, एक मूवमेंट खड़ी कर रहा है, जो मूवमेंट कभी खड़ी नहीं हुई। एक नई मूवमेंट, एक नई सोच हम लोग यहां से खड़े कि जो वंचित समूह है इस देश में 40 तक का है, 40% उसकी फीसदी है, वो अगर इकट्ठा आता है तो यहां का तख्त वो बदल सकता है। और मैं गुजारिश करता हूं यहां के मुसलमानों को, मैं यहां के मुसलमानों से गुजारिश करता हूं, आपने 70 साल कांग्रेस को मौका दिया, आपने 70 साल कांग्रेस को मौका दिया, जिसका भुगताना मुझे भी हुआ, लेकिन गिलवा नहीं है, शिकायत नहीं है, क्योंकि कुछ लोग नासमझ होते, उसको नजरअंदाज कर सकते। लेकिन आज मैं मुसलमानों से कहना चाहता हूं कि एक सैलाब उभर रहा है, उस सैलाब के साथ आप सहयोग करेंगे, साथ चलेंगे, तो मैं दावे के साथ यहां पर कहूं, आरएसएस को संविधान के दायरे में लाने में कोई समय नहीं लगेगा। ये आप देखिए, मैं मानता हूं कि पोस्ट इलेक्शन में हम लोग कांग्रेस को संविधान के आरएसएस को संविधान के लाने के एजेंडे पर अनबन शुरुआत है, लेकिन मैं उम्मीद हूं कि हम लोग ने अगर 10-12 भी एमपी जीत लिए तो ये एजेंडा जो है ये सिर्फ महाराष्ट्र का एजेंडा नहीं होगा, तो ये देश का एजेंडा होगा कि आरएसएस को संविधान के दायरे में लाना। और इसलिए मैं उम्मीद करता हूं, मुसलमानों से ये उम्मीद करता हूं कि आप इस सैलाब के साथ चलेंगे, इस सैलाब के साथ चलेंगे। और जो मुस्लिम परिवार है जो कांग्रेस के प्रचार कर रहे हैं, उनसे हमारी तरफ से एक विनती करिए, भाई एक बार आप चुप रहिए, एक बार आप चुप रहिए, हम लोग को मौका दो इस सैलाब कामयाब होता है या नहीं होता है ये देखने का। और मैं उम्मीद करता हूं कि ये सैलाब कामयाब होगा। इन्हीं शब्दों के साथ मैं आपसे रजा लेता हूं। जय भीम, जय भारत। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,